हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू माय चॅनल राजेश्वरी अकॅडमी। आज मी एक इंग्लिश ग्रामर टॉपिक कव्हर करणार आहे, काउंटेबल नाउन्स आणि अनकाउंटेबल नाउन्स। ठीक आहे, आता नाउन्स म्हणजे काय आपल्या सर्वांना माहित आहे, डेफिनेशन लहानपणापासून आपण तीच ऐकतोय। द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, एनिमल और अ थिंग। कशाचंही नाव, ह्याचं नाव काय आहे? हा आहे चॉक। व्हॉट इज दिस? ब्लॅक बोर्ड। ठीक आहे, कशाचंही नाव घ्या, नाव म्हणजेच नाउन, नेम ऑफ एनीथिंग, राइट। तर आता काउंटेबल नाउन्स म्हणजे काय आणि अनकाउंटेबल नाउन काय? नावातच आलेलं आहे काउंटेबल, द वन विच वी कॅन काउंट, राइट। काउंटेबल म्हणजे जे आपण मोजू शकतो ते झाले काउंटेबल नाउन। अनकाउंटेबल, द वन विच कॅन नॉट बी काउंटेड, राइट। जो आपण मोजू शकत नाही त्याला काय म्हणतात? अनकाउंटेबल नाउन। स्टिल मुलांना खूप कन्फ्युजन आहे की कोणते नाउन्स काउंटेबल आहेत आणि कोणते नाउन्स अनकाउंटेबल मध्ये जातील। तर मी एक सिंपल मेथड सांगते लक्षात ठेवण्यासाठी, समजण्यासाठी। ठीक आहे, जर मी इथे लिहिलं एन ऍपल, राइट। ऍपल आहे, ऍपल नाउन आहे। एन म्हणजे काय? वन ऍपल, राइट। काय आहे? वन ऍपल आहे। ठीक आहे, आपण लिहिलं बनाना, टू बनाना। आय हॅव टू बनानास। ठीक आहे, किती आहेत? दोन आहेत, मोजू शकतोय। आय हॅव 10 पेन्सिल्स, पेन्सिल्स आहेत, मोजू शकतो किती पेन्सिल्स आहेत? 10 आहेत। 100 पेन्सिल्स असतील। बरेच जणांना हे जे एक्झाम्पल आहे स्टार्स, खूप मुलांना कन्फ्युजन आहे, स्टार्स काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे? स्टार्स मोजू शकतो की मोजू शकत नाही? स्टार्स, स्टार मोजू शकतो। 1 2 3 4 100 lakh, right? Millions of stars are there, billions of stars are right? हा जो नंबर आहे, ठीक आहे, lakh of stars are there, हा नंबर आहे ना, तर स्टार्स मोजू शकतो आपण। तर असे नाउन, मी काय म्हणते, असे नाउन ज्यांच्या समोर तुम्ही एक स्पेसिफिक नंबर लिहू शकता, 1 2 3 4 1000 lakh 10 lakh, कोणताही ज्याच्या समोर तुम्ही एक नंबर स्पेसिफिकली लिहू शकता, तर ते सर्व नाउन्स काय आहेत? काउंटेबल नाउन्स आहेत। ठीक आहे, आता अनकाउंटेबल म्हणजे काय? आपण काय म्हणतो? विच कॅन नॉट बी काउंटेड। एक्झाम्पल काय? आपण म्हणू वॉटर। ठीक आहे, वॉटर। तर आता इथे तुम्ही म्हणू शकता पाणी मोजतोय, 1 ग्लास पाणी, 1 लिटर पाणी, राइट। तर आपण काय करतोय? 1 लिटर, आपण एक युनिट वापरतोय, कोणतं तरी युनिट वापरतोय। आपण म्हणतो का 1 पाणी, 2 पाणी, 3 पाणी, आपण एक स्पेसिफिक नंबर वापरत नाहीये पाणी सांगण्यासाठी, राइट। आपण काय करतोय? 1 लिटर, कोणतं तरी युनिट आपण वापरले वॉटर मोजण्यासाठी। तर ज्या ठिकाणी आपण एक स्पेसिफिक नंबर लिहू शकत नाही, तर ते नाउन कशात जाते? अनकाउंटेबल मध्ये। सपोज घेतलं एक्झाम्पल राईस, ठीक आहे, आपण म्हणतो 1 kg ऑफ राईस, 5 kg राईस। मोठं जर एखादं पोतं जर आणलं तर आपण म्हणू 30 kg ऑफ राईस, 50 kg ऑफ राईस, राइट। व्हॉट वी आर सेइंग? 30 kg, 30 हा नंबर आलेला आहे, बट त्याच्यासोबत काय आलेला आहे? युनिट आलेला आहे। आपण 30 राईस म्हणत नाही, आपण दाणे मोजतोय का राईसचे? नाही, आपण 30 राईस म्हणणार नाही। जर मग स्पेसिफिक नंबर ने आपण हा जो नाउन आहे हा मोजू शकत नसेल, तर हा कशात जाणार आहे? अनकाउंटेबल मध्ये, राइट। गोल्ड, 1 गोल्ड, 2 गोल्ड, 3 गोल्ड असं म्हणू शकतो आपण। काय म्हणणार आहोत? 1 ग्रॅम गोल्ड, राइट, 5 ग्रॅम गोल्ड। ते कोणत्या तरी युनिटची गरज पडणार आहे आपल्याला हे मोजण्यासाठी। तर ह्या पद्धतीचे जे नाउन आहे ज्यांच्या समोर आपण एक स्पेसिफिक नंबर लिहू शकत नाही, तर ते कशात जाणार आहेत? सर्व अनकाउंटेबल नाउन मध्ये। ठीक आहे, हा बेसिक डिफरन्स आहे। कन्फ्युजन जे झालं होतं ते क्लिअर आहे का? ज्यांच्या समोर आपण एक स्पेसिफिक नंबर लिहू शकतो ते सर्व नाउन्स कशात जातील? काउंटेबल नाउन्स मध्ये। आणि ज्यांच्या समोर आपण स्पेसिफिक डायरेक्टली एक नंबर लिहू शकणार नाही, तर ते सर्व कशात जातील? अनकाउंटेबल नाउन्स मध्ये। आहे का सिंपल? ठीक आहे।